आज नागपंचमी आणि महाराष्ट्रातील असं गाव जे नागपंचमीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे 32 शिराळा। पण नागपंचमी आणि 32 शिराळ्याचं नेमकं नातं काय जाणून घेऊयात सविस्तर। श्रावणातला सर्वात पहिला सण म्हणजे नागपंचमी, जो संपूर्ण भारतात विविध पद्धतीने साजरा करतात। नागपंचमी या सणाला ज्या पद्धतीने सांस्कृतिक परंपरा आहे, त्याचप्रमाणे 32 शिराळा या गावालाही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे। महायोगी गोरक्षनाथांनी नागपंचमीच्या दिवसातील नागोत्सवाला सुरुवात केली अशी आख्यायिका आहे। 10व्या शतकात गोरक्षनाथ महाराज शिराळ्यात आले होते। त्यावेळी पंचमीच्या दिवशी ते एका घरी भिक्षा मागायला गेले। ते घर महाजन नावाच्या व्यक्तीचं होतं। भिक्षा जरी मागितली असली तरी बराच वेळ त्यांना भिक्षा मिळाली नाही। नंतर त्या घरातून गृहिणी बाहेर आली आणि तिने महाराजांना भिक्षा दिली। भिक्षा द्यायला वेळ का झाला असं गोरक्षनाथांनी त्या गृहिणीला विचारलं। त्यावर आपण देवाऱ्यातील मातीच्या नागाची पूजा करत असल्याचं त्या गृहिणीने सांगितलं। तू जिवंत नागाची पूजा करशील का असं गोरक्षनाथांनी तिला विचारलं। त्यावर त्या गृहिणीने होय असं उत्तर दिलं। तेव्हापासून पंचमीच्या दिवशी 32 शिराळ्यात जिवंत नागाची पूजा केली जाते। 32 शिराळ्यातील महिला या नागाला आपला भाऊ मानतात आणि त्याच्यासाठी उपवास करतात। त्या दिवशी नागाला कोणतीही इजा होऊ नये यासाठी स्वयंपाकगृहात काही चिरलं किंवा तळलं जात नाही। नागपंचमीच्या निमित्ताने नागाची पूजा करून त्याला दूध पाजलं जातं आणि त्याला वेगवेगळ्या भाज्यांचा नैवेद्यही दाखवला जातो। पण प्राणी हक्क संघटनांच्या आक्षेपानंतर 2002 साली सर्वोच्च न्यायालयाने जिवंत नागाची पूजा बंद करण्याचे आदेश दिले आणि या प्रथेला खंड पडला। न्यायालयाने बंदी घालायच्या आधी 32 शिराळ्यात मोठ्या उत्साहाने नागपंचमी साजरी केली जायची। आधी गावातील अंबामाता मंदिरात नागाची पूजा केली जायची आणि नंतर प्रत्येकाच्या घरात पूजा केली जायची। या दिवशी नागाच्या प्रतिमेची आणि जिवंत नागांची ट्रॅक्टर मधून मिरवणूकही काढली जायची। 32 शिराळ्यातील नागपंचमी पाहण्यासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यातून हजारो लोक उपस्थिती लावतात। 32 शिराळ्यातील नागपंचमीची दखल ही केवळ देशभरातच नाही तर जागतिक स्तरावरही घेतली गेली आहे।